नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुनी. काय लोक कमी असतील का गावात परिसरात? एवढं महाराज जाज्वल्य देवस्थान आहे, अनादी काळाचं आहे. मला सांगा आता इथं कितीतरी वयोवृद्ध लोक होत, म्हातारे 80-85 वर्षाचे. बापू हे देव कोणी बसविलेला कुणाला कळत आहे का? नाही. हे स्वयंभू लिंग आहे. हो, हे लिंग कसं आहे? स्वयंभू. त्या लिंगाची कोण स्थापना केली नाही. काय पुराणामध्ये कुठेतरी उल्लेख आला असेल, लक्ष्मण महाराजांचा गाथा पाहावा लागेल. काय असं स्वयंभू लिंग आहे. आणि स्वयंभू लिंगाचे एक वैशिष्ट्य असते. असं सांगितलं, पिंड फुटली की बदला. असं ऐकतो ना आपण, देवाची पिंड फुटली जर असं कपोरा गेला की लोक काय म्हणतात? लिंग भंगला, बदलून टाका. पण स्वयंभू लिंगाचं वैशिष्ट्य सांगून जाईल. जे लिंग स्वयंभू, ज्या लिंगाची प्राण प्रतिष्ठा केलेली कोणच पाहिली नाही, ते लिंग भंगलं तरी बदलायचं नसते. काय ते लिंग भंगलं, त्या लिंगाचा समजा कुठं कपुरा गेला, थोडं काही झालं तरी त्या लिंगात काही दोष लागत नसते. आणि नर्मदेश्वराचे जे लिंग असतात, नर्मदेच्या नदीमध्ये तयार झालेले, महाराज त्या लिंगाची प्राण प्रतिष्ठा करायची नसते. काय जे नर्मदेश्वराचे लिंग असतात ना, त्याची वेगळी प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही. का तर ते स्वयं प्रतिष्ठित लिंग होतं. नर्मदेश्वर जे लिंग आहे, त्या लिंगात पहिलेच भगवंताचं वास्तव्य आहे. काय नर्मदेच्या त्या खड्यामध्ये यहा का कंकर कंकर शंकर आहे असं जे उद्गार आहे, हे खोटं नाही. हे अनादी काळाची शिवसंस्कृती आहे आणि अनादी काळाचं या ठिकाणी अधिष्ठान आहे. हजारो लोक महाराज कीर्तनासाठी पंक्तीला मोठ्या पंक्ती बसल्या होत्या महाराज. आता तर इकडे रिकामा दिसायला असं मंदिर. काय ते कधी कधी आम्ही आता माझं बरं आहे, माझ्या भाग्यानं मला माझे लोक भेटले. काय आता हे प्रत्येकच कीर्तनात असते आमचं सांगणं. नसता म्हणतो आम्ही गावोगावी भला मोठा मांडव आणि त्याच्यात 5च पांडव. किती? 5. लई मोठा मांडव, 5 पांडव. स्पिकिरी जळाले, डायनेमी गेलेली, ऐकू येईन. हिवाळ्याचे दिवस होते. मी म्हणू लागलो मना शिव. लोक म्हणू लागले शिव नाही, भारत लई वाजायले हिव, आणि 11 वाजायले आमची करा की किव. काय असं म्हणू लागले लोक. आणि म्हणून देवाचं नाव मुखात येण्यासाठी पुण्य लागत असते. काय कोणाच्या मुखामध्ये येत नाही. आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात, मुखी नाम स्मरण करवा, तुझा विसरण न पडू देवा. तुमचं स्मरण राहिलं पाहिजे, तुमचं विस्मरण नाही झालं पाहिजे. शिवनाम कंठी न पडू विसर, पार्वतीचा वर मुक्ती देतो. आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात, काय करा? आम्हाला समाधानी ठेवा. अभंगाच्या शेवटच्या चरणात
सलमानी महाराज सगळ्यांना टाळ्या वाजवायला पाहिजे. कृपा सिद्धेश्वराची आहे काय. आणि असो आणि म्हणून लक्ष्मण महाराज अभंगाच्या शेवटच्या उत्तरार्धामध्ये उपसंहारामध्ये एकच मागतात देवाकडे की देवा आम्हाला समाधान द्या. आणि मग लक्ष्मण महाराज म्हणतात लक्ष्मण म्हणे देवा सदा समाधान ठेवा.